नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। माझ्या YouTube चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे, राजेश जाधव प्रेम। असाच एक मराठीचा टॉपिक मी घेऊन आलेला आहे, मराठी या विषयाचा। आता 12वीचा उद्या पेपर आहेच, 8वी 9वी 10वी 11वी 12वी यांना तुम्ही पढ़णारा टॉपिक आहे, विषय आहे। विषयाचं नाव आहे समास। समास दिसत असेल तुम्हाला, दिसतंय समास। समास प्रश्न विचारतील दोन गुणाने, दोन गुणाचा प्रश्न असणार आहे। प्रश्न विचारतील सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा। सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा। सामासिक शब्द देतील तुम्हाला आणि त्याच्या बरोबर समासाचं काय करायचं, नाव लिहायचं। पण अगोदर समास किती आहेत ते बघूया आपण। पहिला मी दिलेला आहे अव्ययी भाव समास, दिसतोय तुम्हाला, दिसत असेल। ओके, अव्ययी भाव समास म्हणजे पहिलं पद प्रधान असतं प्लस दुसरं पद गौण असतं, मग तो सामासिक शब्द लिहायचा आणि त्याचा विग्रह लिहायचा। असा 4 टॉपिक मध्ये तो काय करायचा आहे, समास तुम्हाला सांगायचा आहे। मी फॉर एक्झाम्पल दिलंय गैरहजर, सामासिक शब्द काय दिलेला आहे, गैरहजर, आणि तुम्हाला ते समासाचं नाव लिहायचं आहे। गैरहजर हा सामासिक शब्द देतील आणि त्या समासाचं नाव लिहायचंय, म्हणून पहिलं पद प्रधान गैर आहे प्लस दुसरं पद गौण आहे, हजर आहे। गैर प्लस हजर, गैरहजर हा सामासिक शब्द होतोय आणि त्याचा विग्रह काय होतोय, हजेरी शिवाय। आणि पण तुम्हाला समासाचं नाव लिहायला लावलेलं आहे हजेरी शिवाय, म्हणजे गैर प्लस हजर, गैरहजर, हजेरी शिवाय, पण समासाचं नाव काय लिहायचंय, अव्ययी भाव समास। हा पहिला तुम्हाला समास समजला असेल। थांबवा, व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट मारा, माझ्या YouTube चॅनलला मिळेल तुम्हाला तिथे पाहायला। दुसरा समास आहे तत्पुरुष समास, त्याचे पण 3 प्रकार आहेत। पहिला आहे कर्मधारय समास, दुसरा आहे द्विगु समास, तिसरा आहे विभक्ती तत्पुरुष समास। पहिला कर्मधारय समास, तेच पहिलं पद दुसरं पद सामासिक शब्द विग्रह। कर्मधारय समासामध्ये मी काय घेतलेलं आहे, सामासिक शब्द घेतलाय महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र माझा। सामासिक शब्द घेतलाय महाराष्ट्र, पहिलं पदी महा प्लस दुसरं पदी राष्ट्र, महाराष्ट्र। सामासिक शब्द काय आला, महाराष्ट्र, विग्रह काय आला, महान असे राष्ट्र। समासाचं नाव लिहायचंय कर्मधारय समास। महान असे राष्ट्र, त्याला म्हणायचं कर्मधारय समास। लक्षात कसं ठेवायचं, महान असे राष्ट्र, त्याला कर्मधारय समास। अव्ययी भाव समास कसा ठेवायचा, गैरहजर, हजेरी शिवाय, शिवाय अव्ययी भाव समास। पुन्हा कर्मधारयानंतर तत्पुरुष समासातला दुसरा आहे द्विगु समास आहे। पहिलं मध्ये सामासिक शब्द दिला मी नवरात्र, 9 अधिक रात्र, मग 9 अधिक रात्र सामासिक शब्द बनतोय तुमचा नवरात्र। नवरात्र विग्रह होते 9 रात्रींचा समूह, समूह दिसला की त्याला म्हणायचं द्विगु समास। हा उद्याच्या एक्झाम मध्ये पडू शकतो, द्विगु समास महत्वाचा आहे। त्याच्यानंतर आहे तिसरा विभक्ती तत्पुरुष। विभक्ती तत्पुरुष कसा, तर सामासिक शब्द दिलाय विद्यालय, कुठला शब्द दिलाय, विद्यालय, मग पहिलं पदी विद्या प्लस दुसरं पदी आलय, मग तुमचा सामासिक शब्द काय होतो, सामासिक शब्द होतो विद्यालय, विग्रह होतो विद्येचे आलय, आलय विद्येचे आलय। म्हणून ओळखायचं काय, समास कुठला आहे, समास विभक्ती तत्पुरुष समास। समजलं, अव्ययी भाव समास कसा ओळखला, शिवाय। तत्पुरुष समास मधला कर्मधारय समास कसा ओळखला, असे, महान असे राष्ट्र, असे। द्विगु समास कसा ओळखला, समूह, समूह येतो द्विगु समास। विभक्ती तत्पुरुष कसा ओळखायचा, आलय, आलय, विद्या प्लस आलय, विद्यालय, विद्येचे आलय, म्हणून कुठला, विभक्ती तत्पुरुष समास। तिसरा शेवटचा आहे द्वंद्व समास आहे। या द्वंद्व समासाचे जवळजवळ 4 प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास, हा पण महत्वाचा आहे, येऊ शकतो तुम्हाला। इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, हे दोन्ही महत्वाचे आहेत। इतरेतर द्वंद्व समासामध्ये सामासिक शब्द दिलाय आई वडील,
कुठला शब्द दिलाय बाळांनो? आई वडील. पहिलं पदी आई प्लस दुसरं पदी वडील. आई वडिलांशिवाय कोण नाही हेच आपल्या जीवनामध्ये फक्त तेच असतं, आई आणि वडील. आई प्लस वडील. आई वडील, आई पण आहे आणि वडील पण आहे, या दोघांमुळे आपण आहोत. आई आणि वडील. आई आणि वडील आणि दिसलं की इतर येतात द्वंद्व समास. त्याच्यानंतर म्हणजे शॉर्ट की आहे आणि दिसलं की. वैकल्पिक द्वंद्व समास कसं ओळखायचं? सामासिक शब्द दिलाय तुम्हाला इथं खरे खोटे. कुठला दिलाय? खरे खोटे. तुम्हाला खरे खोटे दिलाय. एक आपण इतर द्वंद्व समासामध्ये आई प्लस वडील बघितला. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये खरे प्लस खोटे. खरे खोटे हे सामासिक शब्द झाला. पण समासाचं नाव खरे किंवा दिसलं रे दिसलं किंवा खरे किंवा खोटे दिसलं किंवा दिसलं की वैकल्पिक द्वंद्व समास. लक्षात ठेवायचं. आणि दिसलं की इतर द्वंद्व किंवा दिसलं की वैकल्पिक द्वंद्व समास. दिसत असं मित्रांनो? दिसते ना? अरे हो म्हणा ना. दिसतंय. ओके. समाहार द्वंद्व समास आहे. समाहार द्वंद्व समासामध्ये सामासिक शब्द आहे मीठ भाकर. मीठ भाकर. समाहार द्वंद्व मध्ये पहिलं पद काय येतंय? मीठ. दुसरं पद काय येतंय? भाकर. मीठ प्लस भाकर सामासिक शब्द येतो. मीठ भाकर. विग्रह येतोय मीठ भाकर वगैरे वगैरे. भाजीपाला वगैरे वगैरे. तसं मीठ भाकर वगैरे 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 दिसलं की समाहार द्वंद्व समास म्हणायचं. वगैरे म्हणजे इथं आणि दिसलं की इतर किंवा दिसलं की वैकल्पिक वगैरे वगैरे दिसलं की समाहार. आणि आता पुन्हा एक बहुव्रीही समास आहे. बहुव्रीही समास. सामासिक शब्द दिलाय लंबोदर. लंबोदर मध्ये पहिलं पद दिलंय लंब प्लस दुसरं पद आहे उदर. लंब प्लस उदर. उदर 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 म्हणजे पोट. उदर म्हणजे काय म्हणायचं त्याला? पोट. मग विग्रह कसा होईल त्याचा? लंब आहे उदर. उदर म्हणजे काय? पोट. लंब आहे उदर ज्याचे असा तो. कोण असेल? गणपती. म्हणजे लंब आहे उदर ज्याचे असा तो. असा विग्रह जर आपल्याला दिसला, आपण विग्रह त्या ठिकाणी आला लंबोदर, त्याला कुठला समास म्हणायचं? बहुव्रीही समास. असे समासाचे काही 3 प्रकार आहेत. त्याचे काही उपप्रकार आहेत. ते आपण आता काय केले पाहिले. तुम्ही पुन्हा एकदा काय करा? पुन्हा एकदा पहा. स्क्रीनशॉट मारा. माझ्या YouTube चॅनलला जाऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्या वहीमध्ये काय करा? नोंद करा आणि सराव करा. फार जरुरी आहे, महत्वाचं आहे. जरी तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षा द्यायची असतील तर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा हा तुम्हाला व्याकरणाचा भाग विचारला जातो. महत्वाचा आहे. जसे मी इंग्लिशचे व्हिडिओ टाकतो तसेच मराठी पण आहे. असे बऱ्याच सगळ्याच विषयांचे मी व्हिडिओ टाकणार आहेत. महत्वाचं ते तुम्हाला देणार आहे. हे तुम्हाला समजलं असेल. सामासिक शब्दातील समासाचं नाव, त्याच्यामध्ये अव्ययीभाव समास कसा ओळखायचा, शिवाय तत्पुरुष समास कसा ओळखायचा, त्याचा आपण असे महान असे राष्ट्र, त्याच्यामध्ये पहिला कर्मधारय समास कसा ओळखायचा, असे द्विगु समास कसा ओळखायचा, समूह विभक्ती तत्पुरुष कसा ओळखायचा, आलय द्वंद्व समास, त्याच्यामध्ये इतरेतर द्वंद्व समास ओळखायचा कसा, आणि वैकल्पिक द्वंद्व समास कसा ओळखायचा, किंवा आणि समाहार द्वंद्व समास कसा ओळखायचा, वगैरे वगैरे. आणि बहुव्रीही समास कसा ओळखायचा, लंब आहे उदर ज्याचे असा तो गणपती, त्याला काय म्हणायचं, बहुव्रीही समास. असा तुमचा समास या ठिकाणी काय झालं, संपला. तर भेटूया पुढच्या लेक्चरला. पुन्हा एकदा लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं काय करा बटन तुम्ही दाबा. अजून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ मी काय करेल घेऊन येईल. धन्यवाद.